तर राज्यात एकीकडे निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहोचलेला असतानाच दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमधला वादही अधिकाधिक तापतोय। सिंधुदुर्गातही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे। 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलंय आणि त्यावर युती कुणाला नको आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल असं वक्तव्य करत निलेश राणेंनी चव्हाणांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे। निलेश राणेंनी भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकून पैशांच्या बॅगवरून आरोप केलेला होता, मात्र अजूनही आपण आरोपांवर ठाम असल्याचं राणेंनी म्हटलंय आणि त्यामुळे सिंधुदुर्गामधला वाद नेमक्या कोणत्या टोकाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मला रवींद्र चव्हाण माहिती आहेत कसे आहेत। मी त्यांच्याबरोबर 5 वर्ष काम केलेलं आहे। त्यांनी एकदा ठरवलं की जिल्ह्यामध्ये युती व्हायलाच हवी, तर ते ॲट एनी कॉस्ट होणार। हे इकडचे जे आहेत ना, त्यांचे कोण प्रभाकर सावंत वगैरे जे काय आहेत ना, ते सगळे पगारावर आहेत हो। ते काय स्थानिक सांगणार आहे वरती की युती करू नका म्हणून? तुम्हालाही माहिती आहे तिकडे चक्र कसं चालतं ते। म्हणून मीटरवर असणारी लोक बोलू शकत नाही वरती की युती नको, पण आम्ही तरी सांगतो निवडणूक संपल्यानंतर मी त्यांची वेळ घेणार आहे। निवडणूक संपल्यानंतर मी सन्माननीय फडणवीस साहेबांची वेळ घेणार आहे। काय काय घडलं, का घडलं हे सगळं त्यांच्यासमोर ठेवणार आहे। ते आजही आमचे नेते आहेत, पुढेही राहणार आहेत। ही युती राहावी, हे कुटुंब टिकावं हे असं आम्हालाही वाटतं ना। पण काही जर गैरसमज असतील ते निवडणुकीच्या नंतर मी स्वतःहून वेळ घेणार। हे कुटुंब राहावं म्हणून माझे प्रयत्न। आता निवडणुकीचा काळ चालू आहे, पण निवडणुकीनंतर नक्की मी त्यांची वेळ घेईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।